ते मित्रांनो, चला आज कंबाईनचा जो काही पेपर होता तो मॉडरेट स्वरूपाचा होता. आजचा इतिहास ही तेवढं चांगलंही होतं, म्हणजे जास्त अवघडही नाही आणि जास्त सोपंही नाही. तरी पण चांगल्या चांगल्या दर्जाचा पेपर हा आज घेण्यात आलेला आहे. तर बघूया आज आपण इतिहासाची प्रश्नाची काय उत्तरे. इतिहास इतिहास कंबाईन 2024चा आहे हा, म्हणजे आजचा. आज ही परीक्षा पार पडलेली आहे. तर बघा, 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर त्याचं सरळ सरळ आन्सर जे आहे बघा, आनंद मोहन बोस हे त्याचा आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक बघा, 26 जुलै 1876 मध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी जी काही संस्था सुरू केली होती इंडियन असोसिएशनची, त्याचे कोण आहेत मग? आनंद मोहन बोस आहेत. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. आता बघूया पुढील प्रश्न. बघूया प्रश्न दुसरा. खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूच्या नंतर, म्हणजे त्यांचं निधन झाल्याच्या नंतर, वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारनं ते काय केलं? राज्य खालसा केलं. तर त्याचा आन्सर काय आहे? तर त्याचा आन्सर आहे रघुजी तिसरा. म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे ना? पर्याय क्रमांक 2 काय योग्य आहे. पुढील ही आता क्वेश्चन आहे. पुढील प्रश्न बघा. थोडंसं गडबड झाली हे करत असताना, तरीही विद्यार्थी वाट पाहतात, म्हणून लवकरात लवकर त्याचे आन्सर मी सेंड करत आहे. हां, हा जो काही प्रश्न आहे बघा, यावर आधी पण खूप वेळा प्रश्न आलेले आहेत, पण पण वेगवेगळ्या माध्यमातून आलेले आहेत, म्हणजे जोड्या लावा वगैरे, किंवा मग पहिल्यांदा कोणी कोणती संस्था सुरू केली, किंवा भारतातील पहिले, यावर अनेक वेळा प्रश्न आलेले आहेत. मग या प्रश्नाचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 4 योग्य. पर्याय क्रमांक 4 योग्य, म्हणजे ABC, म्हणजे तिन्ही प्रश्न जे हे आहेत, तिन्ही विधानं जे आहेत ते कसे आहेत? बरोबर. भारतातील पहिली सूत कापड गिरणी कुठे झाली? मुंबई येथे सुरू झाली. कोण केलं? कावसजी डावर, किंवा कावसजी नानाभाई असं पण त्यांना म्हणतात. कावसजी डावर, नानाभाई पण म्हणतात, डावर. तर ती कुठं? मुंबई येथे सुरू झाली होती 1854 मध्ये. हे पण लक्षात ठेवा. कधीही तुम्हाला कधी कधी इसवी सन विचारलं जातं, तर कोणी स्थापन केली असा पण त्यावर आधी प्रश्न आलेला आहे. नंतर जर बघायचं झालं, भारतातील पहिली तागाची गिरणी कुठे सुरू झाली होती? रिश्रा या ठिकाणी. म्हणजे कुठं आहे ठिकाण? पश्चिम बंगालमध्ये. हे पण बरोबर आहे. 1855 मध्ये हे सुरू करण्यात आलेली होती. आणि शेवटचं जर विधान बघितलं, भारतातील पहिली सूत कापड गिरणी कावतजी नानाभाई यांनी सुरू केली होती. आता हा पण आन्सर, म्हणजे या नावावर अनेकांना वाटत आहे की हे नाही, कारण कावतजी डावर असं त्यांचं नाव आहे. पण नाही, हे तिन्ही विधान आयोग बरोबर देईल येणाऱ्या काळामध्ये. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढचं पाहूया. चौथा प्रश्न आहे बघा. चौथा प्रश्न हा, कोल्हापूरमध्ये जो काही 1857 मध्ये उठाव घडून आलेला होता, तर तो कोणाच्या नेतृत्वाखाली घडलेला होता? तर त्याचा आन्सर जर बघायचं झालं, तर पर्याय क्रमांक येईल बघा. पर्याय क्रमांक 4 फक्त अ बरोबर आहे. कारण बाकीच्या लोकांचा कोल्हापूरच्या उठावाशी काहीही संबंध नाही. त्याचा आन्सर काय? रामजी शिरसाट त्याचा आन्सर आहे. त्यानंतर, झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरामध्ये एकमेव पुरुष होती, असं आता हे अनेक वेळा अनेक क्लासेसमध्ये पण हे आपण आपण घेतलेला पण आलेला आहे. म्हणजे चांगल्या पद्धतीनं या वक्तव्यावर आयोग एक ना एक प्रश्न आपल्याला काय करत असतं? देत असतं. तर त्याचा आन्सर काय हो? सरळ सरळ कॉमनली पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. बरोबर आहे. आणखी एक लक्षात घ्या की पूर्वपरीक्षेच्या वेळेस जास्त प्रश्न हे भारताच्या इतिहासावर असतात. मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण मुख्याला फक्त महाराष्ट्राचा असतो. त्यामुळं जास्त वेटेज आयोग काय करतं? भारताच्या इतिहासावर देण्याचा प्रयत्न करतं. नंतरचं बघूया. ओके. झाशीची राणी ही कोण होती? एकमेव बंडातील काय पुरुष होती, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण अ, कडवी झूज या इंग्रजांना कोण दिलं होतं? झाशीची राणी यांनी अ, दिलेली होती. नंतर बघूया पुढील प्रश्न. बघूया, थोडं घाईमध्ये घेत आहे, कारण बाकीचे पण मला हे करायचं आहे त्याचं.
विश्लेषण करायचं बाकीच्या आपण क्वेश्चनचं. ब्रिटिश इंडिया कमिटीज बघा, ब्रिटिश इंडिया कमिटीवर हा प्रश्न यापूर्वी देखील आलेला होता. हा प्रश्न कॉपी पेस्ट आहे, फक्त थोडंफार पर्यायामध्ये चेंजेस करण्यात आलेली आहे. तर या प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 ब क ड, ब क आणि ड. आता यामध्ये जर बघितलं ब क ड, पर्याय क्रमांक 4 योग्य येणार आहे. कारण फिलिप स्प्रिंट आणि ब्रँड ब्रेटले यांचा संबंध त्याच्याशी नाही, म्हणजे ब्रिटिश इंडिया कमिटीशी नाही आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याचं काय असणार आहे? योग्य येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कामगार हितवर्धक सभेवर काय म्हणलं? 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचं काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केलं? म्हणजे 1909 ला कामगार हितवर्धक सभेमध्ये कोणकोणत्या व्यक्तीचा समावेश होता, असा आपल्याला त्यावर काय क्वेश्चन आहे. तर या प्रश्नाचा आन्सर काय? पर्याय क्रमांक 3 हा ज्या कोणत्या विद्यार्थ्याने केलेला आहे त्याचं बरोबर आहे बघा. पर्याय क्रमांक 3 म्हणजे काय? अ, ब आणि ड म्हणजे काय? शिवाजी नरे, सीताराम बोले आणि हरिश्चंद्र तालचेकर. अनेक वेळा जवळपास 11वीच्या जुने इतिहासाचे हे जे आहे पुस्तक, त्यातील हा प्रश्न आहे बघा. पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा, होम रूल म्हणजे काय? तर आता ही होम रूल चळवळ सुरू करण्यात आलेली होती महाराष्ट्रामध्ये, लोकमान्य टिळकांनी केलं होतं. आणि इतर ठिकाणी जे आहे तर यावर आपल्याला प्रश्न आलेला आहे. तर या प्रश्नाचा आन्सर जर बघायचं झालं तर पर्याय क्रमांक 3 येईल बघा. अ ब क, अ ब आणि क. अ ब क म्हणजे काय? होम रूलचा अर्थच काय? स्वयंशासन होय. स्वयंशासन होय आणि स्वराज्य प्राप्त करून घेणे होय. आणि इंग्रजांच्या जोखंडातून काय करणे? मुक्तता करणे, प्रतिकार करणे नाही. त्यामध्ये पर्याय क्रमांक ड त्यामध्ये नाही येणार. तर पर्याय क्रमांक काय येणार? 3 नंबर येणार. मी थोडंसं घाई करत आहे की तुमच्यापर्यंत योग्य पद्धतीची उत्तरे यावीत, कारण मला आणखी काही प्रश्नाची उत्तरं पण घ्यायची आहे. त्यामध्ये अर्थ असेल, म्हणजे अर्थशास्त्र असेल, राज्यघटना असेल, त्यामुळे समजून घ्या. नंतर पहा, आता हा जो काही प्रश्न आहे बघा, सतीप्रथेबद्दल आलेला आहे प्रश्न हा. सतीप्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून असं वर्णन त्याचं कोण केलं होतं? तर या प्रश्नाचं जर आन्सर बघायचं झालं तर महात्मा फुले येईल. पण काय आयोग आन्सर काय देऊ शकतो ते पण आपण पाहणार आहोत. कारण यामध्ये मलाच नाही, कारण की भल्या ह्यांना पण कन्फ्युजन आहे. पण पर्याय क्रमांक काय? पर्याय क्रमांक 2 योग्य आहे त्याचं, असं तर माझ्या मते. आणखी आयोगाच्या उत्तर तालिका आल्यानंतर आपण पाहूया. नंतर बघा, आता हा प्रश्न खूप कॉमन आहे, आउट ऑफ मार्क तुम्हाला इतिहासामध्ये पडतील. जर बघितलं तर या जर प्रश्नावर म्हणजे डायरेक्टली काय केलेलं त्यांनी, तर जोड्या लावामध्ये प्रार्थना समाज याची स्थापना 1867ची स्थापना आहे. त्यानंतर सत्यशोधक समाजाची कधीची? 1873ची. सार्वजनिक लोकसभेची किंवा सार्वजनिक सभा जी आहे तिलाच आपण पुन्हा सार्वजनिक सभा म्हणतो, 1870. आणि आर्य समाज 1875 मध्ये. मग या प्रश्नाचा आन्सर जर बघितलं तर काय येणार हो? 1चं 3, 2चं 4, 3 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 त्याचं बरोबर येऊ शकतं. पुणे सार्वजनिक सभा 1870ची आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पुढील प्रश्नाचं बघूया. आता इथून पुढे भूगोलाचेही प्रश्न तुम्हाला थोड्याच वेळामध्ये मिळून जातील. थोडं घाईमध्ये मी तुम्हाला घेतलेलं आहे की सविस्तरपणे तुम्हाला याची म्हणजे कसं आहे, अनेक विद्यार्थी आपली वाट पाहत आहेत किंवा आन्सर की कधी येईल वगैरे, म्हणून लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं घाईमध्ये मी तुम्हाला आन्सर टाकत आहे. धन्यवाद.